संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण की बघा, एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती घेऊन आलेलो आहे. कारण की तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यकपूर्ण ठरणार आहे. कारण की बघा, जानेवारी हप्त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे आणि तो हप्ता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात मिळणार नाही. कारण की बघा, तुम्ही जर का संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग बांधव असाल, विधवा महिला असेल, वृद्ध पथकाळ योजनेचे लाभार्थी असाल, तर त्या सर्व लाभार्थ्यांसाठी तुम्ही जर का निराधार व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, जानेवारी हप्त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलेलं आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या संबंधित इथे याचबरोबर इतक्या महत्त्वाच्या सरकारी योजनांचे सर्व नवीन अपडेट्स आपल्याला इथं आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. की कारण की जो जानेवारी महिन्याचा हप्ता असणार आहे तो कधी येणार, तर त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट स्वतः सरकारने सांगितलेला आहे. अनेक लाभार्थ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आणि आमच्या खात्यामध्ये कधी मिळणार, किती मिळणार, याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट हे तुम्हाला आताच पाहायला मिळणार आहे. फक्त लक्ष देऊन 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यकपूर्ण आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जानेवारी महिन्यासाठी राज्य सरकारकडून एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी 2 हप्ते जमा केले जाणार आहे. म्हणजेच बघा, एकाच हप्त्यानंतर आता थांबलेला जो काय आता दुहेरी हप्ता असणार आहे, तर ते आता तुम्हाला एकत्र दुहेरी हप्ते मिळणार आहे. आता जे हप्ते मिळण्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती स्वतः सरकारने आपल्याला सांगितलेली आहे. कारण की बघा, संक्रांती आता नक्कीच इथं तुमची गोड होणार. अनेक कुटुंबांसाठी एक मदतच इथं फार उपयोगी ठरणार आहे, असं सरकारने आता समजून दोन्ही हप्ते एकत्र टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारकडून सुद्धा लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचं पेन्शन वाढवण्याची शक्यता इथं व्यक्त करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. स्वतः फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि गेल्या भरपूरशा दिवसांपासून मोर्चा देखील सुरू होता. तुम्हाला देखील माहिती असेल, कर्जमाफीचा मोर्चा होता. त्यामध्ये बच्चूभाऊ कडू, प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितलेलं होतं की जे काही निराधार व्यक्ती असणार आहे, निराधार बांधव असणार आहे, तर त्या सर्व बांधवांसाठी, व्यक्तींसाठी बघा, निराधार व्यक्तींना 1500च्या ऐवजी 1000च्या ऐवजी 2500 रुपये पर मंथ तुम्हाला द्यावं असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि तुम्हाला मिळाले देखील. काही दिवस तुम्हाला मिळाले, परंतु काही दिवसानंतर बंद झाले होते. 1000-1500 रुपये आपल्या खात्यामध्ये क्रेडिट झाले होते. तर त्या सर्व लाभार्थी बांधवांसाठी किंवा महिलांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याकरिता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यकपूर्ण ठरणार आहे. कारण की सरकारने GR काढला होता, तुम्हाला माहिती देखील आहे. कारण की बघा, आता तुम्हाला एकत्र दोन्ही हप्ते मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, एकत्र जर आपल्याला हप्ते मिळाले तर एकच कट्टे आपल्याला जसं की 5000 रुपये क्रेडिट होणार. मग 5000 रुपयामध्ये आपली संक्रांत हे नक्कीच गोड होणार आहे. आणि बघा, हे सरकारने आता तुमचा विचार करून एकत्र तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु हे पैसे संक्रांतीच्या आधी मिळणार कसे? 11 तारखेला मिळणार होते की 12 तारखेला मिळणार होते, परंतु दोन्ही दिवस आपल्याला पैसे मिळाले नाही. मग 13 तारखेला मिळणार, 14 तारखेला मिळणार, 15 तारखेला मिळणार. 15ची तर संक्रांतच असणार आहे. मग मिळणार तर मिळणार कधी? तर तुम्हाला 15च्या अगोदरच पैसे मिळणार आहे. तुम्हाला सर्व तारीख सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. मित्रांनो, केंद्र शासनाच्या इतर सविस्तर माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे. बघा, या संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. कॅबिनेटची बैठक होती. त्या बैठकीमध्ये आता बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभ घेणाऱ्या पेन्शनधारकांना आता महत्त्वाची अपडेट त्यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे येत्या काळात पेन्शन वाढवण्याची अधिकृत अपडेट देखील समोर येण्याची शक्यता इथं आपल्याला समजू शकतो. कारण की बघा, लाभार्थ्यांसाठी नक्कीच मोठा दिलासा आहे यावेळेस आपल्याला मिळणार आहे. आता या बैठकीत नेमकं काय ठरलं हे समजून घेणे तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहावा लागणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचाच विचार इथं करण्यात येणार नाही, तर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे काही सर्व पात्र लाभार्थी आतापर्यंत जे काही निराधार व्यक्ती असणार आहे, निराधार व्यक्ती जर आपण म्हणायला गेलं तर त्यामध्ये विधवा महिला देखील मोडतात. आणि बघा, वृत्तपत्काळ योजनेच्या महिला देखील मोडतात, बांधव देखील मोडते. त्या व्यतिरिक्त बघा, जसे की 65, 70, 75 वर्षाच्या जे काय आता जास्त वयाच्या जे काय महिला, बुजुर्ग व्यक्ती असणार आहेत ते देखील मोडते. दिव्यांग बांधव देखील मोडते. तर भरपूरशी इथं निराधार व्यक्तींचा एकत्र फायदा वाढवण्यात येणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. बाकी बघा, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या वतीनं अनुदानाचा वाढीचा इथं प्रस्ताव मांडण्यात आलेला असून तो प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता इथं व्यक्त केली जात आहे. कारण
की बघा या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। कॅबिनेट बैठकीमध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा झाली, त्यामुळे आता लवकरच या निर्णयावर अधिकृत शिक्का इथं जसं की नोंदवला जाणार आहे। आणि जर का तो शिक्का नोंदवला तर 100% प्रत्यक्षामध्ये एकदाची जे आता आपल्याला 2,500 रुपये दर महिना लागू झाला तर आपल्याला शेवटपर्यंत दर महिनाच मिळणार आहे। बघा जानेवारी महिन्याचे आता 2 हप्ते एकत्र दिले जातील, ते सध्या आता जाहीर झालेल्या निर्णयानुसार निश्चित आहेत। त्याचबरोबर पेन्शन वाढीचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्यामुळे पुढील अपडेटमध्ये यावर स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढची माहिती चुकू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा अनेक लाभार्थ्यांच्या इथं जसं की दैनंदिन आयुष्यात मोठा दिलासा इथं ठरू शकतो। आता जानेवारी महिन्याचं नेमकं काय घडणार आहे आणि जानेवारी महिना मिळणार तर कधी मिळणार आणि कोणत्या तारखेला मिळणार, कारण की बघा आता समोर संक्रांत आहे, तर संक्रांतीच्या वतीनं सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये बघा महाराष्ट्रातील जे आता संजय गांधी निराधार योजनेचा अनेक कल्याणकारी योजना सुरू आहे। आता या जानेवारी महिन्याचं नेमकं काय घडलं तर तुम्हाला त्याचं आता नक्कीच तुम्हाला अपडेट शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे, कारण की बघा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये दाट शक्यता सरकारने वर्तवलेली आहे की संक्रांतीच्या आधीच तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार। बाकी बघा आता सरकारने यासाठी अधिकृतपणे जी आर सुद्धा काढला नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सरकारने अधिकृतपणे जी आर काढला नाही, परंतु सूत्रानुसार आलेली माहिती हे आपण समजू शकणार आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही बघा ग्रामपंचायत लेवलच्या सरकारने आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये इथं संजय गांधी किंवा निराधार व्यक्तींसाठी एक KYC करणं प्रक्रिया सुरू केली होती। तुम्ही KYC केली नसेल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन KYC करायची आहे। तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करायचं आहे, नसेल तर लिंक करून ठेवायचं आहे। त्या व्यतिरिक्त तुमच्या आधार कार्डला 5 ते 6 वर्ष झाले असेल तर आधार कार्ड अपडेट करून ठेवायचं आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।